ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय, उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान। चांदा ते बांदा शिवसेना वाढली आहे, शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी। एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेमधून शक्ती प्रदर्शन। 6 खासदार 2029 ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। तर खासदारांना निधी कमी पडू देणार नसल्याचं शिंदेंचं आश्वासन। फुटीर खासदारांच्या प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली, मला सांभाळलं पोराला सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलेल्या किरण पावसकर यांचं विधान वादात। शिंदेंच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता, 1.5 वर्ष विभागून मंत्रिपद देणार सूत्रांची माहिती। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा, आम्ही पराभव करणार, आदित्य ठाकरेंचं आव्हान। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, दबावाला घाबरणारा मी नाही। शिंदे सेनेमध्ये प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर संतापली, तर या लोकांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटीलही भडकले। खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले, जनतेत जाऊन सांगा, आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा, उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना। उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर, संजय पोतनीस, राहुल पाटील, संजय देरकर अनुपस्थित। पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे गैरहजर असल्याची आमदार देरकर यांची माहिती। मुंबईमध्ये 24 तारखेला महाविकास आघाडी महत्त्वाची बैठक घेणार, शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बैठक। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना 3ही नेते मार्गदर्शन करणार। भाजपच्या आमदार खासदारांची आज महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी वर्षा निवासस्थानी चर्चा, आमदारांचे रिपोर्ट कार्ड मांडले जाणार। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद विकोपाला, भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका। जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीत, काही गैरसमजातून गोष्टी घडल्या, नार्वेकर इतके हळवे असतील असं वाटलं नव्हतं। मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेत शिंदेंना मोठा धक्का, शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी, गीतेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। नाशिक विधान परिषदेमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी, महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल। उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवली, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात आणि गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली, पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप, जल्लोष करणाऱ्या गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ। मी प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत, दराडे निष्क्रिय उमेदवार म्हणून मतदारांनी नाकारलं, विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा हल्लाबोल। विधान परिषद निवडणुकीमधले 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व, तर नाशिकमधील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछेहाट। अमरावती विधान परिषदेत भाजपचे प्रवीण पोटे विजयी, भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं, तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही। उमेदवार देशमुखांवर काँग्रेसनेच मॅनेज झाल्याचा आरोप केला होता। पुण्यासह मराठवाड्यामधील दक्षिण भागात मान्सून दाखल, राज्यात पुढील 48 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। उत्तर प्रदेशच्या लखनौ